नमस्कार, मी अश्विनी गोळे. तुमचा आवडता शो शुक्रवार रिलीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या शुक्रवारी बर्फी हा सिनेमा रिलीज झाला. आता हा सिनेमा कसा आहे, काय आहे ते आपण बघणारच आहोत. पण त्याआधी थोडंसं सांगायचं झालं म्हणजे हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच प्रमोशनच्या दिमागदार सुरुवातीमुळे लोकांच्या ओठावर याची गाणी तरळू लागली आहेत. तर गाण्याच्या जोरावर हा चित्रपट तेवढा चालेल की नाही ते बघायचं आहे. का अनुराग बासूने म्हणजे याचा दिग्दर्शक बर्फी हा सिनेमा किती चांगल्या पद्धतीने हाताळलाय तेही बघायचं आहे. या सिनेमाची कथा बेतली आहे ते एका मूकबधीर मुलाच्या स्वच्छंदी जगण्यावर. शारीरिक व्यंग असून सुद्धा आयुष्य किती छान पद्धतीने जगता येऊ शकतं हे या बर्फी सिनेमामधून आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. बर्फी या सिनेमामध्ये बर्फीचा रोल प्ले केलाय ते रणबीर कपूरने आणि रणबीर कपूरला या सिनेमात साथ दिली आहे ती श्रुती आणि झिलमिल बॅनर्जी या दोन कॅरेक्टर्सने. श्रुती या कॅरेक्टरमधून इलियाना डिक्रूज जी साऊथ इंडियन स्टारही आहे ती पहिल्यांदाच बॉलिवूड सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहे आणि झिलमिल बॅनर्जीचा रोल प्ले केलाय ते प्रियांका चोप्राने. कहाणीला खरी सुरुवात होते ते बर्फी आणि श्रुती या दोघांच्या प्रेमाने. बर्फी जो आपलं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगतो तो श्रुतीवर प्रेम करू लागतो आणि तिला पटवण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू होतो. आणि श्रुती जिचं आधी एंगेजमेंट झालेली सुद्धा आहे तरीसुद्धा ती बर्फीवर प्रेम करू लागते. आणि कहाणीमध्ये पुढे ट्विस्ट येतो जेव्हा श्रुतीच्या घरचे तिचं लग्न लावून देतात आणि त्यामुळे श्रुतीला कलकत्त्याला शिफ्ट व्हावं लागतं. आपका चॉकलेट खा लिया. श्रुती सोडून गेल्यावर बर्फीच्या आयुष्यात अनेक संकटे येतात. या बर्फीच्या वडिलांची तब्येतसुद्धा बिघडते. अशा वेळी त्यांच्या उपचारासाठी मोठा पैसा उभा करणं जास्त गरजेचं असतं. मग तो पैसा उभा करण्यासाठी तो बँकेत चोरी करण्याचं ठरवतो. पण बँकेत चोरी करण्याचा त्याचा प्रयत्नही फसतो आणि मग ह्याच्यावर रामबाण उपाय म्हणून तो आपली श्रीमंत आणि ऑटिस्टिक बालमैत्रीण झिलमिल बॅनर्जी हिला किडनॅप करण्याचं ठरवतो. तिला किडनॅप केल्यानंतर झिलमिल आणि बर्फी या दोघांमध्ये एक नवी कहाणी सुरू होते. या सिनेमातील अभिनयाबद्दल बोलायचं झालं म्हणजे हे तिन्ही कलाकारांनी आपल्या अभिनयाचा कस लावून ठेवायचा असं या सिनेमामध्ये नक्कीच ठरवलेलं दिसतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिरेक्शन आणि स्क्रिप्टिंग. या सिनेमाचं डिरेक्शन आणि स्क्रिप्टिंग एकाच व्यक्तीने म्हणजे अनुराग बासूने हाताळल्यामुळे कदाचित एका व्यक्तीने काम केल्यामुळे या सिनेमाचं कसब तेवढंच छान जमलेलं आहे आणि अनुराग बासूनेही त्याची सगळी मेहनत बर्फी या सिनेमामध्ये लावलेली दिसते. या सिनेमाचं लोकेशन बहुतांश दार्जिलिंगमध्ये आहे. दार्जिलिंगमध्ये असल्यामुळे या सिनेमाचा प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये नेहमीच फ्रेशनेस देण्याचा प्रयत्न अनुराग बासूने त्याचबरोबर या लोकेशनच्या जे टीमनेही केलेला दिसतोय. आणि या सिनेमाचं म्युझिक दिलं ते प्रीतमने. प्रीतमचं आत्तापर्यंतचं काम नेहमीच एकापेक्षा एक ठरलेलं आहे आणि तीच त्याने त्याची कसब पुन्हा एकदा बर्फी या सिनेमामधून दाखवून दिली आहे. Barfi was a very nice movie. Ranbir Kapoor has worked elegantly in the movie. Priyanka Chopra and Ileana D'Souza too have worked very nicely in the movie. Overall, Barfi was a very good and a must-watch movie.
अतिशय सुंदर मूवी आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला रणवीर दिसतो आहे. अतिशय चांगला रोल केला आहे त्याने एका मूकबधीर मुलाचा. या सिनेमाच्या कॉस्ट्यूम आणि टेक्निकॅलिटीबद्दल बोलायचं झालं म्हणजे रणबीर कपूरची वेशभूषा बघून तुम्हाला नक्की चार्ली चॅप्लिनची आठवण होईल, कारण त्याच प्रकारची वेशभूषा त्याची करण्यात आलेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रियांका चोप्रा, जिने झिलमिल बॅनर्जी हा रोल प्ले केला आहे. तिला ही मतिमंद मुलीची वेशभूषा अगदी त्याच प्रकारची करण्यात आल्यामुळे दोन्ही कॅरेक्टर्स आपल्याला चांगले रिलेट होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकॅलिटीबद्दल जेव्हा या सिनेमाबद्दल आपण बोलायला जातो त्यावेळी बऱ्याचदा अनेक सिनेमा असे आहेत जेव्हा बाकीच्या गोष्टींनी ते चांगले असले तरीसुद्धा टेक्निकॅलिटीमध्ये ते मार खाऊन जातात. पण या सिनेमामध्ये मात्र तिथेही गालबोट लावायला नक्कीच जागा नाही आहे. तर अशा या पैसा वसूल सिनेमाला आम्ही देतोय पैकीच्या पैकी मार्क्स. मी अश्विनी गोळे, कॅमेरामॅन स्वप्नील सोबत, मीडिया रिसर्च अँड स्टडी सेंटर न्यूज.